देशातील पोलीस विभागात सुरू असलेली आत्महत्यांची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. महिनाभरापूर्वी मुंबईत सहाय्यक पोलीस निरीक्षकाने आपलं जीवन संपवलं होतं. आता पुणे पोलीस दलातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केली. 5 एप्रिल रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. भारत दत्ता आसमर असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस चौकीच्या वर असलेल्या रेस्ट रूममध्ये भारतने स्वतःला संपवलं. पोलीस अंमलदार भारत दत्ता आसमर असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. भारत आसमर हे खडक पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. त्यांनी शुक्रवारी म्हणजेच 5 एप्रिल रोजी पहाटे लोहियानगर पोलीस चौकीत स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलीस चौकीमध्ये कोणी नसताना येथील आराम खोलीत जात खोलीचे दार आतून बंद करून त्यांनी स्वतःवर 4 गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झालेल्या भारत यांचा जागेवरच मृत्यू झाला. भारत आसमार हे काही वर्षापूर्वीच पोलीस दलात दाखल झाले होते. या प्रकारामुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात पोलीस कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येत वाढ झाल्याच्या आकडेवारीतून समोर आलं आहे. अशी अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत ज्यात पोलिसांना राजकारणी आणि अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम करावे लागते. दबावात त्यांना कधीकधी त्यांच्या कर्तव्याशी आणि त्यांच्या सन्मानाशी तडजोड करावी लागते. काही पोलिसांना हे सहन होत नाही आणि ते नोकरी सोडतात किंवा अशी टोकाची पावले उचलतात. अनेक घटनांमध्ये असं दिसून आलं आहे की पोलीस कर्मचारी तक्रार करतात की त्यांना खूप दबावाखाली काम करावं लागतं. 24 तासांत केव्हाही ड्युटीवर हजर राहणं, सण उत्सवात रजा नाही, प्रोत्साहनाचा अभाव, पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे शोषण हे देखील यातील एक कारण असू शकतं.